आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीच्या रिलेटेड सर्व प्रश्न बघणार आहे. म्हणजे हिस्ट्रीवरती आत्तापर्यंत जे काही चॅप्टर होते, त्या चॅप्टरवरती दरवर्षी किती प्रश्न येतात किंवा त्या चॅप्टरमध्ये कोणते पॉईंट असे सिलेक्टिव्ह आहेत की त्याच्यावरती प्रश्न येत असतात. तर ते आपण हिस्ट्रीचे जे काही पॉईंट्स आहेत, चॅप्टर्स आहेत ते बघणार आहे. तर हा पूर्ण जो विषय आहे इतिहास, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास जो कव्हर करणार आहे कंबाईनच्या दृष्टीने. सर्व प्रश्न जे आहेत, महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते याच्यामध्ये कोणते येतात ते आपण डिस्कस करणार आहे. त्याबरोबरच भारताचा इतिहास जो आहे त्याच्यामधील पण काही प्रश्न ज्या चॅप्टरवरती दरवर्षी पडतात त्यातील पण आपण काही भाग बघणार आहे. तर हे जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे ॲनालिसिस आहे त्या ॲनालिसिसवरती मी बनवलेला आहे. त्यानुसार आपण हे प्रश्न जे आहेत ते किंवा त्यानुसार हे पॉईंट जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. कोणत्या धड्यावरती कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, काही समाजसुधारक असतील ते कोणते महत्त्वाचे आहेत, अशा टाईपमध्ये आपण सर्व जी आहे ती स्ट्रॅटर्जी बघणार आहे इतिहास या विषयाची. ह्याच्यामध्ये सर्व टॉपिक आहेत कव्हर केलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत कंबाईनच्या दृष्टीने. तर आपण सुरुवात करूया. पहिला चॅप्टर आहे तो आता आपण ह्यामध्ये गाटाळ सरांच्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन पण काय वापरले आहे. त्याचबरोबर समाधान महाजन सरांचे पुस्तक आहे, या दोन पुस्तकांचा रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे अभ्यासासाठी. तर पहिला आपला चॅप्टर आहे महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक संघटना. तर ह्याच्याबद्दल काय प्रश्न येतात ते आपण बघूया. तर पहिला आहे सामाजिक धार्मिक संघटनामध्ये सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाजाबद्दल काय प्रश्न असतात, त्याची शाखा कुठे आहे, स्थापना कोणी केली होती, त्याचबरोबर सत्यशोधक समाजाला मदत कोणी केली होती, सत्यशोधक समाजाचे बाले किल्ले कुठं होते किंवा त्याचे कार्यवाहक कोण आहेत किंवा होते. तर अशा टाईपमध्ये प्रश्न असतात सत्यशोधक समाजाच्या रिलेटेड. त्याचबरोबर दादोबा आणि आत्माराम तडकरकर जे आहेत त्यांनी कोणत्या सभा किंवा समाज स्थापन केले होते, त्यातील फरक वगैरे जे आहे ते विचारला जातो. त्याचबरोबर परमहंस सभा किंवा प्रार्थना सभा यांच्यामध्ये फरक जो आहे तो लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न येत असतात कंबाईनला. त्याचबरोबर प्रार्थना समाज ह्याची स्थापना कोणी केली वगैरे, शाखा कुठे होती, अशा टाईपचे प्रश्न असतात. त्याचबरोबर आणखीन काय प्रश्न आहेत, जसं की बॉम्बे असोसिएशनच्या रिलेटेड काय प्रश्न येतात, त्याच्या शाखा कुठे आहेत किंवा शाखेचे संस्थापक कोण होते कोणत्या ठिकाणी. त्याचबरोबर ईस्ट इंडिया असोसिएशन जे होते त्याचे पण रिलेटेड काही प्रश्न येत असतात. आता पुढील जे आहे ते सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभेचे काय विचारतात, तर सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते, चिटणीस कोण होते, अध्यक्ष कोण होते, त्याची स्थापना कोणी केली होती, इत्यादी प्रश्न सार्वजनिक सभेवरती येत असतात. आणखीन भरपूर काही प्रश्न आहेत, ते सर्व गाटाळ सरांच्या पुस्तकामध्ये केलेले आहेत. ते एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत की ज्यावरती प्रश्न आले होते आत्तापर्यंत, ते मी सांगत आहे. त्याचबरोबर सामाजिक परिषदाची स्थापना कोणी केली होती, त्याची अधिवेशने कुठे भरली होती, त्याचबरोबर सत्यशोधक आणि ब्राह्मणोत्तर जी चळवळ होती त्यातील फरक काय होता नेमका, कोण व्यक्ती त्याच्या रिलेटेड होत्या, तर त्या व्यक्तींच्याबद्दल देखील माहिती जी आहे ती विचारली जात असते. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे निबंध असतील लिहिलेले वृत्तपत्रामध्ये किंवा पुस्तके असतील, त्याची माहिती जी विचारली जाते. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचे काही लेख होते त्याबद्दल देखील माहिती विचारली जाते, त्यामुळे हे करून ठेवा. त्याच्यानंतर आपण दुसरा आता बघूया, दलितांचा जो संघ होता त्याच्या रिलेटेड त्यांची व्यक्ती कोण होत्या महत्त्वाच्या संघाशी रिलेटेड, किंवा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती, त्याचं कार्य कोण होते किंवा व्यक्ती कोण होत्या त्याच्या संबंधित हे प्रश्न विचारले जातात. तसेच ख्रिश्चन मिशनरी धर्म प्रसार करणाऱ्या संस्था कोणत्या होत्या आणि सतीप्रथा किंवा बंदीचा प्रयत्न कोणी केला होता, अशा कोणत्या संस्था होत्या की त्यांनी प्रयत्न केला होता. त्यानंतर स्त्री शिक्षणास गती देणाऱ्या संस्था कोणत्या होत्या, त्यांच्या रिलेटेड माहिती आहे. काही समाजसुधारक असतील त्या रिलेटेड ते विचारले जातात. त्याचबरोबर काही व्यक्तींची टोपण नावे देखील विचारली जातात, नाव आणि टोपण नाव. तसेच विवाह उत्तेजक मंडळी असेल, आता ह्याविषयी काय विचारलं होतं, तर ह्याचं इयर काय आहे, फाउंडेशन म्हणजे हे कधी सुरू झाले होते किंवा ह्याचं फाउंडर कोण होते, संस्थापक कोण होते, कुठे सुरू झाली होती, कशाच्या रिलेटेड होती, तर ह्याबद्दल माहिती विचारली जाते. तसेच दलित समाज सुधारकांबद्दल माहिती विचारली जाते, जसं आपण वरती बघितलं संघ. तसेच मजूर पक्ष किंवा महत्त्वाच्या शाखा कोणत्या होत्या दलित पक्षाच्या, याबद्दल माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघूया, समाजाचे काही बोधवाक्य होते महत्त्वाचे, त्या समाजांचे बोधवाक्य. तसेच परिषदा कुठे भरल्या होत्या, महत्त्वाच्या परिषदेचे ठिकाणे विचारतात, जसं की मजूर संघटनेचे असतील किंवा त्यावेळी अध्यक्ष कोण होते एखाद्या ठिकाणी भरलेल्या सभेचे, ते देखील महत्त्वाच्या परिषद आहेत, त्याबद्दल माहिती विचारली जाते. तसेच संज्ञे त्यांची कार्य जोड्या लावासाठी हा प्रश्न येत असतो. त्याच्यानंतर सभा असतील, काही असोसिएशन किंवा मिशन सोसायटी यांचे संस्थापक कोण होते, त्या महत्त्वाच्या व्यक्ती कोण होत्या, त्याबद्दल माहिती विचारली जाते.
तसेच आपण मगाशी बघितलं संज्ञे त्याच्यासाठी जोड्या लावासाठी हा प्रश्न येत असतो. तर पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माहिती येते. संज्ञे जे आहेत त्यांचे कार्य कोणते होते, प्रत्येक संज्ञाविषयी काही कार्य असेल ते जोड्या लावासाठी प्रश्न येत असतात. तर ह्याच्यावरती 1 ते 2 प्रश्न जे आहेत ते दरवर्षी येत असतात महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक संघटना या चॅप्टरवरती. आपण आता पुढील चॅप्टर बघूया, शैक्षणिक वृद्धी व विकास. हा देखील महत्त्वाचा धडा आहे, शिक्षणाची वृद्धी व विकास. ह्याच्यावरती देखील 1 ते 2 प्रश्न हे शुअरली असतात. तर शाहू महाराजांच्या रिलेटेड प्रश्न असतात शिक्षणाच्या रिलेटेड म्हणल्यावरती, की त्यांनी बोर्डिंग कुठं सुरू केली होती, पहिली बोर्डिंग कुठं होती. त्याचबरोबर त्या बोर्डिंगच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील संबंधित, त्या व्यक्तींची नावे विचारतात. त्याचबरोबर आता कर्मवीर भाऊराव पाटील वगैरे असतील तिथे, त्या बोर्डिंगचे नाव वगैरे विचारले जाते. त्याच्यानंतर वासुदेव फडके यांनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती, तर त्याबद्दल माहिती विचारली जाते. तर शिक्षणावर काही व्यक्तींची मते होती, आगरकर असतील किंवा टिळक असतील. त्याचबरोबर आणखीन काय होते त्यांच्या रिलेटेड माहिती विचारली जाते, की शिक्षणावरती त्यांची काय मते होती. तसेच हंटर आयोगाला केलेल्या शिफारसी असतील, त्यांनी त्यांचे कन्क्लुजन काय सांगितले होते ते. दलित समाज सुधारकांचे विचार काय होते शिक्षणाच्या बद्दल, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली होती, त्यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता, जसं की आगरकरांच्यावरती असतील किंवा महात्मा गांधी यांच्यावरती प्रभाव होता, अशा व्यक्तींबद्दल माहिती विचारली जाते. तसेच शाळेची माहिती, स्कूल असोसिएशन किंवा इन्स्टिट्यूट स्थापन कधी केले होते, त्याचं इयर विचारतात. चळवळी मदत केलेल्या व्यक्ती कोण होत्या, जसं की सत्यशोधक समाजाच्या बाबतीत हा प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माहिती असते, की किताब स्त्रीमुक्तीचे कार्य त्यांनी केलेले. त्यानंतर महिलांना शिष्यवृत्तीच्या काय होत्या, त्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती विचारतात. तसेच काही शैक्षणिक समित्या स्थापन केल्या होत्या, त्या शैक्षणिक समित्या बाबत माहिती असते. समाजसुधारक, त्यांची मुले व त्यांनी काही काम केले होते महत्त्वाचे, त्या देखील माहिती विचारली जाते. तसेच शिक्षणाच्या बाबतीत आहे म्हटल्यावरती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या संस्था असतील किंवा वृत्तपत्रे, त्याची घोषवाक्य काय होते, तर ह्याबद्दल देखील माहिती विचारली जात असते. पुढील प्रथम पदवीधर व्यक्ती कोण होत्या, कोणती पदवी कोणी घेतली होती, कोणत्या कॉलेजमधून घेतली होती किंवा काय कोणती डिग्री होती, ती सर्व विचारतात. त्याचबरोबर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना किंवा त्याच्या रिलेटेड प्रश्न असतात. तसेच काही प्रश्न आहेत ते मिशनरी सोसायटी, त्यांची संस्था किंवा व्यक्तींचे काम काय होते त्याबद्दल माहिती असते. त्याच्यानंतर शिक्षण सक्तीचे कायदे कोणते केले होते, त्यांच्यावरती प्रतिक्रिया काय होती काही माणसांची. तसेच शालोपयोगी पुस्तके कोणी लिहिली होती त्याबद्दल देखील माहिती असते. व अस्पृश्यांच्या हक्कासाठी काही संस्था स्थापन केल्या होत्या शिक्षणाला, काही अधिवेशन घेतले होते. त्याचबरोबर काही शिष्यवृत्ती देखील भेटलेल्या व्यक्ती होत्या परदेशात जाण्यासाठी शिक्षणाला, त्या व्यक्तींची नावे किंवा माहिती देखील विचारली जात असते. तर हे शिक्षणाच्या रिलेटेड प्रश्न आहेत. हे प्रश्न दरवर्षी येत असतात. जसं की आपण कंबाईनच्या परीक्षेला बघू, या ठिकाणी कंबाईनच्या परीक्षेला आला होता 2019, 17 किंवा 18च्या देखील एक प्रश्न ह्याच्यावरती पडत असतो. आता ह्याच्यामध्ये काही इतिहासाचे प्रश्न ह्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इंडियन हिस्ट्री इथं लिहिलेलं आहे. इंडियन हिस्ट्रीमध्ये काही ह्याच्यामध्ये महत्त्वाचे 5 पॉईंट इथं लिहिलेत, जसं की गव्हर्नर जनरलवरती दरवर्षी प्रश्न असतो. त्याचबरोबर लॉ ॲक्ट ऑन ब्रिटिश, म्हणजे जे ब्रिटिशांनी कायदे तयार केले होते त्याबद्दल माहिती असते, किंवा 1857च्या उठावाची माहिती किंवा त्याच्याबद्दल पुढं आपण माहिती बघणार आहे. शेवटच्या पानावरती भारताची देखील माहिती मी सांगितली आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची पुस्तके लिहिली होती कोणी, त्याचे लेखक वगैरे माहिती जी आहे ती विचारली जाते. आता महत्त्वाचा आपला धडा आहे, त्याचं नाव आहे समाजसुधारक. समाजसुधारकांवरती दरवर्षी प्रश्न येतात. 3 ते 4 प्रश्न आहेत कंबाईनच्या प्रिलिमला जे आहेत ते विचारले जात असतात. आता तुम्ही या ठिकाणी बघा, IMP व्यक्ती दिलेली आहेत मी तुम्हाला. जर तुम्हाला हे समाजसुधारक व्यवस्थित करून ठेवायचे असतील तर त्यासाठी पुस्तक आहे समाजसुधारकाचं. हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता किंवा त्याची काही नोट्स असतील त्या बनवलेल्या मित्रांकडून घेऊ शकता, कारण का ह्याच्यामध्ये भरपूर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. समाजसुधारक चॅप्टर तुमचा कव्हर होईल यामधून. त्यामुळे हे पुस्तक नक्की वापरा जर अभ्यास करत असाल तर समाजसुधारक या चॅप्टरचा. त्याच्यानंतर आता आपण पहिल्यांदा बघूया काही महत्त्वाचे समाजसुधारक कोण होते. तर पहिल्यांदा महत्त्वाचे आहेत महात्मा फुले यांच्यावरती प्रश्न असतो, किंवा पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, लहुजी साळवे, महादेव गोविंद रानडे, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर,
जांभेकर किंवा तरखडकर बंधू ह्यांच्यावरती जे आहेत ते दरवर्षी प्रश्न येत असतात. हे एक महत्त्वाचे समाजसुधारक आहेत की ह्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते रिपीट होत असतात. त्याचबरोबर भाऊ दाजी लाड ह्यांच्यावरती देखील प्रश्न येत असतो. तर ह्याच्यावरती काय प्रश्न असतात नेमके समाजसुधारकांच्या हे जे सांगितले ह्यांच्यावरती काय प्रश्न येतात नेमकं ते आपण बघूया आता. तर त्यांच्याबद्दल काय विचारतात तर जन्म कुठे झाला होता, त्यांचे गाव कुठे होते, जन्म ठिकाणी हे जोड्या लावासाठी येत असतं. ओके. त्याचबरोबर त्यांनी कोणती पुस्तके लिहिली होती का महत्त्वाची ती विचारतात. कोणत्या समाजाच्या निगडीत व्यक्ती होत्या का, तसेच काही मिशन क्लबची स्थापना त्यांनी केली होती का त्याबद्दल माहिती असते. तसेच काही व्यक्तींनी मदत केली होती काही ठिकाणी स्थापन करण्यासाठी संस्था वगैरे, संज्ञ वगैरे, तर त्यांची नावे विचारतात. तसेच काही व्यक्तींनी लिहिलेले निबंध असतील, त्यांचा प्रबंधाचा विषय कोणता होता, किंवा आंबेडकरांच्या बाबतीत देखील त्यांच्या डिग्रीचे विषय वगैरे कोणते होते, कोणती पुस्तकं लिहिली होती त्याबद्दल ते विचारतात. तसेच महत्त्वाच्या सभा होत्या त्या सभेची माहिती, जसं की प्रार्थना सभा असतील त्याबद्दल संस्थापक वगैरे विचारले जातात. वृत्तपत्रांना कोणत्या समाजसुधारकांनी आर्थिक सहाय्य वगैरे केले होते, कोणी मदत केली होती, कोणत्या समाजाच्या निगडीत ते वृत्तपत्र होते त्याबद्दल माहिती असते. त्याचबरोबर ही कशासाठी वापरतात तर कालानुक्रम केलेली कामे असतील काही व्यक्तींची. तसेच कोणत्या कॉलेजवरती प्रोफेसर वगैरे होते किंवा त्यांचे शिकवण्याचे विषय कोणते होते तर हे विचारतात. किंवा अध्यक्ष कुलगुरू कुठे होते ते त्याबद्दल देखील माहिती विचारली जाते. तसेच काही भेटलेल्या पदव्या असतील, ब्रिटिशांकडून काही शिक्षण पुरस्कार वगैरे भेटलेले होते त्याबद्दल देखील माहिती विचारली जाते. तसेच काही व्यक्तींवर प्रभाव होता किंवा त्यांना जे आहे ते मोटिवेशन भेटलेलं होतं काही पुस्तके वाचून त्याबद्दल देखील माहिती विचारतात. जसं की शिक्षण मंडळ स्थापन केलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली काही अधिवेशन असतील किंवा परिषदा असतील याबद्दल देखील माहिती विचारली जाते. तसेच विधवा विवाह केलेल्या व्यक्ती त्यांची देखील माहिती असते. तसेच काही प्रथा होत्या जुन्या त्या बंद केलेल्या व्यक्ती किंवा प्रयत्न केलेली कोण होती व्यक्ती त्याबद्दल देखील माहिती विचारतात. त्याचबरोबर काही नाटके लिहिली होती अशा व्यक्ती दुसऱ्या नावाने पण ओळखले जातात, टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती, किंवा कोणत्या विद्यापीठांनी कोणती पदवी प्रदान केली होती त्यांना त्याबद्दल देखील माहिती जी आहे ती विचारली जात असते. तर हे समाजसुधारकांच्या बाबतीत झालेले प्रश्न आहेत. हे प्रश्न अशा टाईपचे रिपीट पडत असतात. याची PDF जी आहे ती मी तुम्हाला शेअर करत आहे. याची PDF तुम्हाला जी आहे ती टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन करून जी आहे ती PDF याची डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरती आपण क्विज वगैरे घेत असतो. तिथून तुम्ही या प्रश्न जे आहेत त्याच्या रिलेटेड ते पण सोडवू शकता. आता आपण पुढील चॅप्टर बघणार आहे जो संयुक्त महाराष्ट्र हा चॅप्टर आहे. संयुक्त महाराष्ट्रावरती दरवर्षी कमीत कमी एक प्रश्न येतो किंवा कधीतरी येत सुद्धा नाही. त्यामुळे हा जरा प्रिलिमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही धडा. तरी पण आपण बघूया काय. आता संयुक्त महाराष्ट्रामध्ये काय येतात तर महत्त्वाच्या व्यक्ती कोण होत्या, तसेच बेळगाव साहित्य संमेलन जे भरले होते ते आणखीन कोणत्या ठिकाणी साहित्य संमेलन भरले होते, काही व्यक्ती होत्या, त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होत्या याबद्दल माहिती असते. तसेच काही दैनिक असतील प्रख्यात यांनी सुरू केलेले त्याची ठिकाण कुठे होती किंवा काही जणांवर टिप्पणी केली होती हे देखील विचारतात. तसेच सभा परिषदा यांच्यातील फरक विचारतात. अध्यक्ष कोण होते किंवा स्थापना वर्ष काय होते त्याचे ते देखील माहिती विचारली जाते. किंवा वृत्तपत्रे होती त्याच्या रिलेटेड तर ते जोडायला लावासाठी देखील प्रश्न येत असतो. तर आपण न्यू बघूया चॅप्टर सशस्त्र क्रांतिकारी चळवळी महाराष्ट्राच्या रिलेटेड. तर यावरती दरवर्षी एक प्रश्न तर हमखास पडत असतो. जसं की तुम्ही आता बघाल की काही महत्त्वाचे समाजसुधारक होते, त्यांनी क्रांतिकारी समाजसुधारक होते की त्यांच्यावरती प्रश्न असतो. जसं की उमाजी नाईक, त्याचबरोबर भीमा नाईक असेल, वासुदेव बळवंत फडके असतील किंवा चापेकर बंधू सावरकर यांच्यावरती प्रश्न येत असतात क्रांतिकारी चळवळीच्या बाबतीत. जसं की अभिनव भारत, जॅक्सन मर्डर केस होती किंवा रॅडची जी हत्या होती किंवा काही आणखीन गोष्टी असतील अशा रिलेटेड त्या क्रांतिकारी चळवळीच्या बाबतीत प्रश्न येतात. तसेच क्रांतिकारी नाटके कोणी लिहिली होती त्याचे लेखक वगैरे विचारतात. तसेच काही महत्त्वाचे कट होते, काकोरी कट असेल किंवा मिरत कट असेल याबद्दल माहिती असते. किंवा टोपण नावे व्यक्तीची, त्याचबरोबर जॅक्सन केसमध्ये फाशी कुणाला दिली होती त्यांची नावं देखील विचारतात. IMP म्हणजे बनवलेली सशस्त्र सेना दले कोणती होती, जसं की हिंदुस्थान रेड आर्मी वगैरे होती. याचे संस्थापक किंवा याची स्थापना लोकेशन कुठे होती याबद्दल जी आहे ती माहिती विचारली जात असते दरवर्षी पेपरला. तर कमीत कमी एक प्रश्न लक्षात ठेवा की याच्यावरती जो आहे तो पडत असतो. आता हा जो आहे तो गेल्या वर्षीपासून भरपूर वेळा प्रश्न येत आहे. शेतकरी आणि कामगार चळवळी किंवा आदिवासी चळवळी याच्यावरती दरवर्षी एक एक प्रश्न जो आहे तो आता फिक्स येत आहे. त्यामुळे जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित करून ठेवा. काही प्रश्न असतात त्याच्यावरती. तर
कामगार संघटना महत्त्वाच्या. कामगार संघटनेचे संस्थापक कोण होते, त्यांच्या अधिवेशने किंवा महत्त्वाचे अध्यक्ष कोण होते त्या ठिकाणी ती विचारली जाते. कोठे भरली होती ते देखील विचारतात. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या कामगार संघटना होते त्यांच्या रिलेटेड ब्रिटिशांनी काय कायदे केले होते, त्या कायद्याबद्दल देखील माहिती विचारली जाते. कुणी संप वगैरे पुकारला होता का त्याबद्दल, तर काही न्यूजपेपरमध्ये काय त्याच्याबद्दल छापले होते का, तर हे देखील प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर सत्यशोधकचा संबंध काय होता शेतकरी कामगार चळवळीमध्ये, त्या सत्यशोधक समाजातील सहभागी नेते कोण होते ह्या ठिकाणी विचारले जातात. त्याचबरोबर आयटक कामगार चळवळीच्या बाबतीत महत्त्वाची आहे त्यांना विचारतात. तसेच काही महत्त्वाचे आदिवासी विद्रोह झाले होते त्याचे ठिकाणे, शेतकरी उठाव वगैरे होते त्यांची ठिकाणे जी आहेत ती पेपरमध्ये येत असतात. तसेच ऑल इंडिया कामगार संघ जोड्या लावासाठी त्याचे अध्यक्ष विचारत असतात. तसेच कामगार नेत्यांना मिळालेल्या पदव्या होत्या किंवा त्यांची वर्ष होते ते विचारतात. तसेच भिल्ल, कोळी व रामोशी यांनी केलेली जे उठाव होते, तर हे उठावाचे ठिकाण आणि महत्त्वाच्या व्यक्ती कोण होत्या त्याबद्दल माहिती येत असते. तर हे झालं शेतकरी आणि कामगार आदिवासी चळवळी याबाबतील प्रश्न. आपण आता पुढील चॅप्टर बघणार आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा. महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा ह्याच्यावरती कमीत कमी एक प्रश्न येत असतो दरवर्षी, पण मेन्सला भरपूर वेळा ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर आपण हा बघू आता. तर ह्याच्यामध्ये काय पहिलं आहे की इंग्रज सरकारने काही बंदी घातलेली नाटके होती, त्या नाटकांची नावे विचारतात किंवा त्याचे लेखक कोण होते, कुणाला तुरुंगवास वगैरे झाला होता या रिलेटेड माहिती विचारली जाते. तसेच महत्त्वाची काही नाटके होती, काही व्यक्ती नाटककार कोण होत्या त्या जोड्या लावासाठी देखील विचारत असतात. तसेच विनोबा भावे, अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती असते, त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र असेल किंवा काही महत्त्वाच्या सांस्कृतिक बाबतीतमध्ये पुस्तकं होती त्याबद्दल देखील माहिती विचारतात. जसं की आणखीन काही प्रश्न आहेत, शिवचरित्र त्याला कोणी मदत केली होती, गाजलेले काव्य कोणते होते, नाटके कोणती होती, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय त्यांची काव्य होते, त्यांची पुस्तकं, तसेच त्यांच्या जीवनावर आधारित काही कादंबऱ्या, पुस्तके लिहिलेली होती, नाटके लिहिलेली होती त्याबद्दल देखील माहिती विचारली जात असते. तर हे झालं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा याबाबत. तर आपण मगाशी जसं बघितलं भारताचा इतिहास, भारताच्या इतिहासाच्या रिलेटेड आता आपण थोडं आणखीन बघूया. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की गव्हर्नर जनरलवरती दरवर्षी प्रश्न असतो. त्याचबरोबर काही घटनात्मक कायदे होते ब्रिटिशांनी तयार केलेले त्याच्यावरती प्रश्न असतो. 1857च्या उठावाबद्दल माहिती असतं की जसं उठावाचे नेतृत्व कोणी केले होते, ठिकाणी कोणती होती, ब्रिटिशांनी दडपण्यासाठी कोणता अधिकारी त्या ठिकाणी पाठवला होता वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन येतात. त्याचबरोबर काही समाजसुधारकांनी लिहिलेली पुस्तके असतील, तसेच राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल काँग्रेस यांच्याबद्दल माहिती आणि मुस्लिम लीग याबद्दल देखील माहिती विचारली जाते. जसं की भारताच्या इतिहासावरती लय प्रश्न येत नाहीत, कमीत कमी 3 ते 4 प्रश्न जे आहेत ते पडत असतात प्रिलिमच्या एक्झामसाठी. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावरती तुमचा फोकस असू द्या, पण भारताच्या इतिहासामध्ये हे जे धडे आहेत ते व्यवस्थित करून ठेवा, जेणेकरून हे जे आजचे मार्क जे आहेत ते जाणार नाहीत. आता नेक्स्ट आपण चॅप्टर बघूया महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांवरती दरवर्षी 1 ते 2 प्रश्न येत असतात 100%, त्यामुळे खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याचबरोबर काही प्रश्न येत असतात ते आता बघूया आपण प्रिलिमच्या किंवा मेन्सच्या एक्झामला. तर त्याच्यामध्ये वृत्तपत्र, त्याचे संपादक कोण होते, काही महत्त्वाचे लेख कोणी लिहिले होते तर त्या माहिती विचारली जाते लेखकाची, किंवा कोणाला तुरुंगवास झाला होता याबद्दल, किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड किंवा ब्राह्मणोत्तर चळवळीच्या रिलेटेड कोणते वृत्तपत्र होते, त्याचे संपादक कोण होते, या संपादकांबद्दल माहिती विचारली जाते जोड्या लावासाठी स्पेशली. त्याच्यानंतर सत्यशोधक न्यूजपेपर, सत्यशोधक समाजाच्या बाबतीत न्यूजपेपर, महत्त्वाचे लेख त्यामध्ये कोणी लिहिले होते, तसेच प्रकाशनाची जागा किंवा विदर्भामध्ये, पुण्यामध्ये या ठिकाणी प्रकाशन कोण करत होते त्यांची माहिती विचारतात. नियतकालिके संपादक कोण होते, काळ किंवा मासिक कोणतं लिहिलं होतं त्याबद्दल देखील माहिती असते. फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर असेल किंवा मराठी न्यूजपेपर असेल किंवा गुजराती न्यूजपेपर, तर याबद्दल माहिती जी आहे ती विचारली जात असते. जोड्या लावा देखीलसाठी संपादक देखील विचारतात कधी कधी. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेली वृत्तपत्रे होते त्याबाबत माहिती जी आहे ती प्रश्न येत असतो. त्यामध्ये भरपूर प्रश्न येत असतात दरवर्षी, जसं की ह्याच्यामध्ये कालानुक्रम लावण्यासाठी देखील प्रश्न येत असतो, किंवा काही वृत्तपत्रांची नावे पुढे जाऊन चेंज झाली होती त्याबद्दल माहिती येत असते. आणि 1908च्या कायद्यामध्ये जो परिणाम झाला होता वृत्तपत्रांवरती, तर तो काय झाला होता, जसं की राष्ट्रमत वगैरे वृत्तपत्र होते हे बंद पडले होते. तर अशा रिलेटेड काही प्रश्न होते. तसेच छापखाने, स्पेशल न्यूजपेपरचे कोणत्या ठिकाणी होते, इंग्लिश न्यूजपेपर पहिले चालू झालेली किंवा मराठी प्रकाशित होणारी स्थळे जोड्या लावासाठी विचारतात, किंवा संपादक.
जसं आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विरुद्धामध्ये चालू झालेली वृत्तपत्रे होती. ख्रिस्ती मिशनऱ्यांना उत्तर देण्यासाठी काही वृत्तपत्रे चालू झाले होते प्रत्युत्तर देण्यासाठी, तर त्याबद्दल माहिती विचारतात. जसं की न्यूजपेपर असतील किंवा त्याचे संपादक आत्ताचे देखील विचारतात, लोकसत्ता वगैरे, किंवा आगरकर टिळकांनी चालू केलेले पेपर होते याबद्दल माहिती विचारतात, किंवा वर्ष इयर जे आहे ते विचारले जाते. तर पुढील जो धडा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जसं की 1857चा उठाव. 1857च्या उठावावरती दरवर्षी कमीत कमी एक आणि मॅक्सिमम म्हणजे एकच प्रश्न येत असतो, 0 किंवा 1 प्रश्न येत असतो. तर काय विचारता, उठावाची केंद्रे किंवा नेते विचारले जातात. प्रीच्या एक्झामला शक्यतो प्रश्न येत नाही महाराष्ट्राच्या. तसं की महत्त्वाचे अधिकारी कोण होते उठाव दडपण्यासाठी? भिल्ल नेते, कोळी, उठावांचे ठिकाण, त्याचबरोबर काही खालसा केलेली ठिकाणे होते, संस्थाने होते, त्यांची नावं विचारतात. रंगगुप्ते किंवा नागपूर उठाव याबद्दल माहिती विचारतात. उठावाचे नेतृत्व कोणी केले होते वगैरे असे प्रश्न येत असतात. पुढील आपण बघूया आता काँग्रेसची स्थापना. तर काँग्रेसची स्थापना यावरती हल्ली प्रश्न यायला लागलेला आहे. एक एक प्रश्न जे आहे म्हणजे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पण एक प्रश्न जो आहे तो ह्याच्यावरती येत असतो. तर बघूया आपण काय प्रश्न आहेत. जसं की काँग्रेसची स्थापना वर्ष, उपस्थित काही व्यक्ती होत्या त्यांची नावे, सचिव, सरचिटणीस वगैरे काय विचारतात. जसं की स्थापनेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती होत्या त्यांची माहिती देखील विचारतात. अधिवेशने महत्त्वाची कुठे भरली होती त्याचे स्थान, अध्यक्ष किंवा वर्ष देखील विचारतात. आणि महिला स्वयंसेवक सहभागी महिला व्यक्ती होत्या त्या व्यक्तींच्या बाबत देखील माहिती विचारली जाते. व्यक्ती म्हणजे महिलांच्या स्पेशली माहिती विचारली जात असते, त्यांची नावे वगैरे जी आहेत ती विचारली जात असतात. पुढील आता आपण बघूया धडा ज्याचं नाव आहे राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्राचे योगदान. तर राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान याच्यावरती कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न जे आहेत ते पडत असतात प्रीच्या किंवा मेन्सच्या एक्झामला. इथं इयर वाईज तुम्ही बघू शकता कोणते प्रश्न पडले होते. जसं की आता यामध्ये बॉम्बे असोसिएशनच्यावरती प्रश्न असतात. जसं डेक्कन सभा या राष्ट्रीय चळवळीमध्ये काय योगदान होतं. तसंच इंडिया हाऊस रिलेटेड काही प्रश्न आहेत. सेनापती बापट किंवा बापूजी आनी यांच्याबद्दल माहिती विचारतात. तसेच आंबेडकरांचे कालानुक्रम चळवळी कोणत्या होत्या, त्यांची वृत्तपत्रे कोणती होती याबद्दल माहिती असते. सविनय कायदेभंग, महाराष्ट्राचे योगदान, जसं सहभागी स्त्रिया, त्यांचे सत्याग्रह याबद्दल देखील माहिती विचारतात. किंवा अस्पृश्यांसाठी काही कार्य केले होते का, सहकारी पक्ष कोणते होते स्थापन झालेल्या चळवळीमध्ये, परिषद स्थापन केलेल्या संस्थापक कोण होते यांच्याबद्दल माहिती विचारली जात असते. आणखीन काही भरपूर प्रश्न आहेत. जसं की भिल्ल, कोळी, धनगर, फडके यांना कोणी मदत केली होती, त्या उठावाची ठिकाणी कुठे होती ती माहिती विचारली जात असते. त्याचबरोबर काही महत्त्वाचे चळवळी जसं की मुळशी सत्याग्रह, कामगार मजूर संघटना, सशस्त्र उठाव याबद्दल माहिती असते. कापडाची होळी कोणी केली होती ठिकाणे, बापूजी आणि सत्याग्रह त्यांचे किंवा जोड्या लावासाठी हे प्रश्न येत असतात. जंगल सत्याग्रह वगैरे ठिकाणे विचारतात. सरकार गटाचे नेतृत्व कोणी केले होते, त्याची ठिकाणं काय होती, वर्ष कोणते होते, कोणत्या व्यक्तीला इंग्रजांनी पकडून दिली आणि शिक्षा दिली, तसेच काय कारण काय होते त्यासाठी. तसेच मुंबईतील काही विधेयक महत्त्वाची होती स्वातंत्र्याच्या आधी कोणी मांडली होती, आणि अस्पृश्यांसाठी केलेली काही कामे असतील किंवा त्यांच्या रिलेटेड काही कार्यकर्ते होते त्याबद्दल देखील माहिती जी आहे ती विचारली जाते. आजकालच्या वेळेस जो प्रश्न आहे ते सभा, परिषदा किंवा पक्ष ह्या किंवा वर्ष त्यांच्या स्थापनेची याबद्दल प्रश्न जे आहेत ते जास्त करून विचारले जात असतात ह्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान या धड्यामध्ये. पुढील आता मराठा मुक्तीसंग्राम. मराठा मुक्तीसंग्रामावरती शक्यतो काही प्रश्न येत नाहीत, तरी पण जो आहे तो राज्यसेवेसाठी हा प्रश्न येत असतात. तरी पण हा धडा करून ठेवा, सोपा आहे. आता आपण महाराष्ट्राचा झाला, आपण आता भारताचा इतिहास आहे याबद्दल माहिती बघणार आहे. तर भारताचा हे जे आहे ते जुनं ॲनालिसिस आहे, तर त्यामुळे याच्याकडे बघू नका. तर प्रिलिमच्या परीक्षेला एव्हरी इयरला म्हणजे 3 ते 4 प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासावरती जे असतात ते येत असतात ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर आता 2019ला बघू शकता तुम्ही. 2019ला जे आहे ते 2 ते 3 प्रश्न जे आले होते 2019ला. त्याच्यानंतर 2018ला जे आहे ते 5 ते 6 प्रश्न आले होते. 2017ला 4 ते 5 प्रश्न, 2021ला 4 ते 5 प्रश्न जे आहेत ते येत असतात. आता आपण याच्यामध्ये बघूया कोणते प्रश्न आले. 2021ला बघू शकता की राष्ट्रीय काँग्रेसच्या बाबत माहिती आली होती. तसेच जमीन महसूल किंवा ब्रिटिशांनी कायदे तयार केले होते ते ब्रिटिश स्वातंत्र्याच्या आधी त्याबद्दल माहिती असते. 2018मध्ये कालानुक्रम घटना होत्या. 1857च्या बाबत काही प्रश्न होते. जसं की रेल्वे कमिशनर कोण होता, हाय कमिशनर कोण होता, त्यांची नावं विचारली जातात पहिला. किंवा शेतकऱ्यांचे उठाव काही ठिकाणी होते महत्त्वाचे,
किंवा काही लेखक होते ज्यांनी पुस्तकं लिहिली होती महत्त्वाची भारताच्या इतिहासामध्ये, त्यांची नावं विचारली जातात. 2017मध्ये काय होते तर स्त्रियांचा पुढाकार कोणत्या चळवळीमध्ये सत्याग्रहामध्ये होता. 1857च्या उठावाची माहिती असेल. विचारसरणी काय गव्हर्नरची काय होती, किंवा न्यूजपेपर, वृत्तपत्रे, असहकार चळवळ यांच्याबाबत प्रश्न जे आहेत ते इतिहासावरती येत असतात. हे झालं भारताचा इतिहासावरती. आपण महाराष्ट्राचा इतिहास पण पूर्ण बघितला. तर उद्याच्या आपण लेक्चरमध्ये, येणाऱ्या लेक्चरमध्ये सर्व चॅप्टर जे आहेत, सर्व विषय कवर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला नोट्स तिथं अवेलेबल होतील. तुम्ही तिथून डाउनलोड करून अभ्यास करू शकता. त्याचबरोबर तिथं काही क्विज होत असतात, त्या क्विजमध्ये पण तुम्ही भाग घेऊन ते क्विज आहे ते सोडवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.